गणाचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान लाभू देगा अमृताची वेल अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी पिता गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला
वाहे झुळ 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 इंद्रायणी वाहे झुळ 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 इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साज घाले ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भारी हलावी याला अवघाव काश नामान भारी याला देह विठ्ठल
विठ्ठला हे नामे कविते वरते कविते व्यर्थ हरे मुखे म्हणा 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 हरे मुखे Hare
चला त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरते व्यर्थ नामासे विन्मुख तो नर पापिया हरिगण धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध वैद्य वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुलशुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंग गुरु प्रथम तुलसीमाला कंधरम कुंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरदया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरीय ध्यानमूलं गुरुर्मध्ये पूजामूलं गुरुर्वरं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादध्वंसं सर्वे शिवची ही शील संरक्ष प्रताप योगेंद्र तम नारायणगिरी वंदे सच्चिदानंद विग्रहं योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने चार धाम यात्रा गंगाजल पूजन गंगा भागवती सिंधुबाई रामनाथ बोरसे सौ सुशीलाबाई व श्री भाऊसाहेब कारभारी बोरसे सौ पुष्पाबाई व श्री नवनाथ आनंदराव साळुंके सौ कृष्णाबाई व श्री हरिभक्त ज्ञानेश्वर आश्रम गावडे सौ सुमनबाई व श्री सोपान आश्रम कांबळे सौ छायाबाई व श्री साहेबराव सुखदेव दिवटे सौ मथुराबाई व श्री लक्ष्मण सीताराम राहीन सौ ज्योतिताई व श्री सुनील प्रभात देवरे सौ अनिता बाई व श्री लहानू दिगंबर गुंजाळ यांचं सर्वांचं मिळून 8-9 जोडपे 9 जोडपेणी एक स्वतंत्र आहेत जवळजवळ 18-19 लोकांचं मिळून हे मावंद आहेत
चारधाम यात्रा गंगाजल पूजन त्या मावंद्याच्या निमित्ताने कीर्तन सेवेचा आयोग आता एवढ्या 18-20 लोकांचे पाहुणे काही लांबून आले. मला ऊन काय आहे तिकडे, इथं थोडं बरं आहे, तिकडे पाठीमागं पातळ मंडप आहे, गाळून खाली येते. मला आता शेतीत काम करणारा सवय असते, पण काही येशीत राहणार आहे. येशीत राहणारा जास्त तकलीफ होईल अशा वातावरणामध्ये. येवले पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून चित्र डॉक्टर अग्रवाल आहेत. जास्त लांबवणार नाही मी. लांबून पाहुणे मंडळी आलेले आहेत. जवळजवळ 9 जोडपी आहेत. 9-2-18 झालेली, 1 सोडून झाली, 19 लोकांचे मिळून हे मावंद आहेत. मावंदे शब्दाचा अर्थ याच्यामध्ये वद धातू आहे. वद म्हणजे बोलणे, मा म्हणजे नाही. जे पुण्य कर्म केलं ते बोलायचं नाही, त्याच्याकरता कीर्तन. बघा, ज्ञानेश्वर महाराज मृत्यू लोकाचे उफराटे, या मृत्यू लोकामध्ये सगळं उफराट आहे, नाही का? आपण तर डोक्यात टोपी घाल. आता खरंच डोक्यात टोपी आहे का टोपीत डोकं आहे? अंगात शर्ट घाल. शर्टात अंग आहे का अंगात शर्ट आहे? शर्टात अंग आहेत ना. पायात बूट घाल, मग पायात बूट आहे का बुटात पाय? सगळं उलटच आहे. तस हेही उलट येतं. मावंदे शब्दाचा अर्थ आहे जे पुण्य कर्म केलं ते बोलायचं नाही, पण त्याच्याकरता कीर्तनाला आलो आपण. पुण्यकर्म बोलायचं नसतं. आपण शेतात पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर बी उघडं ठेवतो का झाकून टाकतो? झाकून. पण नाही झालं काय होईल? का नाही उतरणार? उघडं राहिल्यामुळे. पण ते एक पाखरं खाऊन टाकतील, नाही तर ते सुकून जाईल. म्हणजे बी जर तुम्ही पेरलं आणि ते जर झाकलं तर एका दाण्याचे 100 दाणे होतील, झाकलं तर. आणि उघडं ठेवलं तर काहीच राहत नाही. म्हणजे जे उघडं केलं ते संपत, झाकलं ते वाढत. मग पुण्यकर्म आपण उघड करतो आणि संपून टाकतो. उलट करतो आपण. वास्तविक पाप कर्म उघड केलं पाहिजे, जे उघड केलं ते संपत. पण हा पाप कर्म झाकून ठेवतो आणि पुण्यकर्म उघड करतो. आणि म्हणून उघड करायचं नसतं. विदुर मैत्रेय ऋषी यांच्या संवादामध्ये श्रीमद भागवत वर्णन आहे. हा संवाद सांगताना विदुर महाराजांच्या तीर्थयात्रेचं वर्णन केलं. विदुर महाराजांनी मैत्रेय ऋषींना तीर्थयात्रेचं वर्णन करून सांगितलं. बरोबर. जे पंकज भाऊ ठोंबरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पप्पू भाऊ लांडे ते इथे उपस्थित आहेत. त्यांना विदुर महाराजांनी 36 वर्ष पायी यात्रा केली. बरं का, 36 वर्ष. 36 वर्षाच्या पायी यात्रेचं वर्णन 36 अक्षरांमध्ये म्हणजे एका श्लोकात केलं. आम्ही 36 दिवस यात्रा करतो. जाताना 36 पदार्थ घेऊन जातो. तिकडून येताना 36 वर्ष संगत बसतो. देवाचा आणि याचा 36चा आकडा असतो काही लोकांचा. काही लोक पिकनिक पॉइंट म्हणून फिरायला जातो. काही जाताना तंबाखूच्या पुढे इकडून घेऊन जायला, तिकडे मिळत पण म्हणजे तलप जात नाही. त्याला गाय छापची सवय राहते. गाय छाप
ते काय तिकडे मिळत नाही, ते दुसरी मिळते, ते तलप जात नाही याची, मग सोबतच घेऊन जातात तिकडे. काही काही तर बाटल्या घेऊन जातात छोट्या छोट्या मिळतात म्हणतात. आपल्याला माहित नाही पण पिणारे सांगतात छोट्या छोट्या मिळतात. थंडगार हवा खालून मध्ये वाहत आहेत, उंच उंच वृक्ष, मधून मधून एक एक घोट, त्याचा आनंद. कोणाला कशात आनंद, कोणाला कशात आनंद. पण आपल्या भारतामध्ये 90% लोक हे तीर्थयात्रा म्हणूनच फिरतात. 10% असतील पर्यटन म्हणून फिरणारे, पण 90% लोक, आणि विशेषतः महाराष्ट्रातले तर सर्वात जास्त लोक तीर्थयात्रा म्हणूनच फिरतात. कारण तीर्थयात्रेमध्ये एक समाधान आहे. तीर्थयात्रा कशा करता करायची असते, नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन आहे. संत तीर्थयात्रा करतात. का करतात? तीर्थान कुर्वन्ति तीर्थानि, तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरिता संत तीर्थयात्रा करतात. पण काही लोक म्हणतात कशा करता करतात. एकाला विचार, तीर्थयात्रा कशा करता करायची. एक मनुष्य म्हणलं, कसे म्हणे महाराज, आपण संसारी माणसं, कळत नकळत काही पाप घडतात. आम्ही असं ऐकलं, तीर्थयात्रा केली की सगळे पाप धुवून निघतात. म्हणजे पाप करायचं आपण आणि धुवून काढायचं तीर्थयात्रा नाही. हा कोणता न्याय झाला? तुमचा हात मोडल्यावर तुम्ही काही शेजारच्या गळ्यात बांधता का? नाही ना. ज्याचा हात मोडला कशाच गळ्यात बांधला जातो ना, तर त्याला दुखतं. तसं ज्याने कर्म केले त्यालाच ते फळ भोगावं लागत असतं. केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म आपण करतो ते भोग रूपाने समोर येत असत. मग केलेल्या कर्माचा फल दशरथला चुकलं नाही, म्हणजे देवाच्या बापाला चुकलं नाही. श्रावणाची हत्या घडली दशरथाकडून, त्याचा परिणाम राम 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 म्हणता म्हणता दशरथाने प्राण सोडला. पण दशरथाच्या अंत समयाला राम नाही आहेत. राम वनवासाला निघून गेला. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. रघुनाथा कार्य आणिला, रथत्वा कार्य आणिला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. रथत्वा आणिला, रथत्वा आणिला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. श्रेयवास नारायण मोसी नारायण, माझा राघव जातो वन, माझा राघव जातो जना, रघुनंदन पायी गेला, भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले. दशरथ राम राम म्हणून प्राण सोडला. दशरथाच्या अंत समयाला राम नाहीये.
श्रावणाची हत्या घडल्याचे परिणाम देवाच्या बापाला चुकले नाही, आपल्याला कसे चुकतील? म्हणून आपण असं समजू नये आम्ही खूप देवदेव करतो, परमार्थ करतो, कसंही वागलं तरी चालेल. नाही चालणार, कोणालाच चुकत नाही. ते तीर्थयात्रा त्याच्याकरता नाही आहे. मग तीर्थयात्रा भगवत प्रेम निर्माण होण्याकरता. तीर्थयात्रेने काय होतं? भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते. इतकं सुंदर विश्व ज्या परमात्म्याने निर्माण केलंय, तो परमात्मा किती सुंदर असेल हा भाव निर्माण व्हावा म्हणून तीर्थयात्रा आहे. परमात्म्याची सर्व व्यापकता कळावी, सर्वत्र भगवत दृष्टी निर्माण व्हावी, त्याकरता तीर्थयात्रा असते. संत तुकडोजी महाराज सांगतो, हर देश में तो हर वेश में तो, हर देश में तो हर वेश में तो, तेरे नाम में एक तू एक ही है, तेरे नाम में एक तू एक ही है. हर देश में तो, हर देश में तो, हर देश में तो, हर देश में तो, तेरे नाम में एक तू एक ही है, तेरे नाम में एक तू एक ही है. तेरी रंगभूमि एक विश्व भरा, तेरी रंगभूमि एक विश्व भरा, हर खेल में मेल में कोई है तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम में तू तेरी रंगभूमी, हे विश्व तुझी रंगभूमी आहे. काय काय रंग भरले या दृष्टीमध्ये, सृष्टीमध्ये. उंच उंच वृक्ष, वेली, लता, नद्या वाहत आहे. मिट्टी से आना परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, सौंदर्य तेरा तो एक ही है. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, सौंदर्य तेरा तो एक ही है. पर्वत वृक्ष हे किती सुंदर विश्व त्या परमात्म्याने निर्माण केलं. सागर से उठा बादल बनकर, बादल से बटा बरखा बनकर, केले बने नदियां गए तेरे भिन्न प्रकार तुझे. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. सागर से उठा बादल बनकर, बादल से बटा बरखा बनकर, कहीं नहर बनी नदियां गहरी. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्याचा पाऊस आला. नदीत गेला नदीचं पाणी, समुद्रात गेलं समुद्राचं पाणी, तळ्यात गेलं तळ्यातलं पाणी, पाटात आलं पाटाचं पाणी, चारीत आलं चारीचं पाणी, दंडात आलं दंडाचं पाणी, वाफ्यात गेलं वाफ्याचं पाणी. पाणी एकच आहे, तेरे भिन्न प्रकार तुझे. त्याप्रमाणे हे विश्व जे विविधतेने व्यापलेलं आहे, हे प्रभू, हे तुझंच स्वरूप या विश्वाच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळत. हा भाव निर्माण झाल्यानंतर मनामध्ये श्रद्धा निर्माण होते. इतकं सुंदर विश्व ज्या परमात्म्याने निर्माण केलं, तो परमात्मा किती सुंदर असेल. भगवत प्रेम निर्माण व्हावं त्याकरता तीर्थयात्रा.
आणि तीर्थयात्रा करून जर भगवत प्रेम निर्माण होत नसेल तर नलगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही नलगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे दंडन मुंडन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे पंचमे साधन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा नलगे तीर्थाचे भ्रमण तीर्थयात्रेमध्ये सत्संग ऐवजी कुसंग घडत असेल तर नलगे तीर्थाचे काही लोक तीर्थयात्रेला जातात तिकडून भांडणं करून घरी येतात ज्याच्याकडे पैसे घातले का भांडण घरी करतात काही जातात लोकांना घेऊन जातात पैसे काढून घेतात त्याच्यामध्ये सोडून तुमचं काम तीर्थयात्रेमध्ये आनंद मिळावा तीर्थयात्रेत भगवत प्रेम निर्माण मग ज्ञानोबाया तुम्ही सांगतात तुम्ही तीर्थयात्रा जरी केली त्रिवेणी संगमामध्ये अनेक तीर्थात भ्रमण जरी केलं पण भगवत प्रेम जर निर्माण झालं नाही चित्त जर नामचिंतनात लागत नसेल तर ते व्यर्थ आहे प्रथम चरणामध्ये चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी
संगमात फिरा का अनेक तीर्थात भ्रमण करा, पण चित्त नामात लागत नसेल तर फिरणं व्यर्थ आहे. त्रिवेणी संगम, त्रिवेणी, इथे वेणी शब्दाला अर्थ. वेणी म्हटल्यानंतर काय अर्थ? वेणीला पदर किती असतात? 3 असतात ना. वेणीला पदर 3 असतात. विणताना 3 दिसतात, पण विणल्यानंतर 2च दिसतात. एक कुठं गेलं? वेणीचे पदर विणताना 3 दिसतात, पण विणल्यानंतर 3 दिसतच नाही, 2च दिसतात. म्हणजे जिथं 2 प्रगट आणि 1 गुप्त आहे त्याला वेणी म्हणतात. मग त्रिवेणी संगमामध्ये गंगा यमुना प्रगट आणि सरस्वती गुप्त आहेत, म्हणून त्याला त्रिवेणी शब्द वापरलेला आहे. वेणी शब्द कुठे वापरतात? जिथं 2 प्रगट आणि 1 गुप्त आहेत. म्हणून वेणूचे 3 पदर जरी असले तरी 2च दिसतात, 1 अदृश्य. मग गंगा यमुना सरस्वतीचा संगम ज्या ठिकाणी ते त्रिवेणी संगम, इथं विशेष महत्व आहे. पण महत्व किती असू द्या, चित्त जर जागेवर नसेल तर त्याला काय करणार? मग मासे राहतात त्या त्रिवेणी संगमात, ते माशांचा का उद्धार होत नाही? बेडकाचा का उद्धार होत नाही? ते तर त्यातच रात्रंदिवस आहे. एक पंडितजी होते, ते त्याकडे लोक येतात. एक शेठजी त्यांनी पाहिले, कोणतरी मोठे शेठजी दिसतात. आता पंडितजी नेमकं पूजेत सामान नव्हतं जवळ. पंडितजीला म्हटलं पूजेत सामान आणायला जाऊन शेठजी जातील निघून. जगरा एक मोठं दिसतंय. पंडितजीने काय केलं? तिथली घेसू घेतली, उचलली आणि त्या शेठजी कपाळाला लावली. केले मंत्र सुरू. शेठजी म्हणले, पंडितजी हळदी कुंकू काही गंध आहे का नाही? तो इथली जवळ लावली, घेतली, माझ्याच कपाळाला लावताय. शेठजी म्हणले, गंगा से बढ़कर यह कोई न तीर्थ महान, गंगा जी की रेणुका तो चंदन करके मान. गंगा से बढ़कर कोई तीर्थ नहीं है, ये गंगा जी की रेणुका भी आपके लिए चंदन ही है. 2-4 मंत्र म्हणले, निकालो दक्षिणा. आता शेठजी बनेल, किती लोकांना बनवतात ते बनिया. आता बनियाला हे बनवायला पाहत आहेत. त्या शेठजींनी पाहिले, बेडकी उचलली, दिली गुरुच्या हातात. हे काय शेठजी? गंगा जी से बढ़कर यह कोई न तीर्थ महान, गंगा जी की मेढ की तू दक्षिणा करके मान. नुसतं म्हणून चालतं का? पूजेला ना, पूजा करताना ब्राह्मण सांगतात, वस्त्र वस्त्र नसेल तर वस्त्र अलंकारात हे अक्षरधाम समर्पयामी. वस्त्राऐवजी अक्षर दिली टाकून. मग दक्षिणे जागेवर दुसरं काय चालत नाही. बरं हे सांगितलं, गंगा जी की मेढ की तो दक्षिणा करके मान. तीर्थयात्रामध्ये असेच ठक एकमेकाला भेटतात. त्याच्याकरता तीर्थयात्रा आहे का हो? तसं घडत असेल तर नरगे तीर्थाचे प्रमाण. मग ज्ञानोबा येतं काय सांगतात? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, अवश्य तीर्थयात्रा करावी, करू नये असं नाही. परंतु चित्त नाही नामे तैते व्यर्थ. नामात चित्त लागत नसेल तर व्यर्थ आहे. कारण तीर्थयात्रेचा उद्देश आहे भगवत चिंतन आणि सत्संग. तीर्थयात्रे सुरू के जाओ, तीर्थयात्रे सुरू जाओ.
तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम येऊ संत संग शिव वासुदेव धनिवरी. भगवत चिंतन आणि सत्संग या दोन गोष्टी तीर्थयात्रेमध्ये घडाल्या. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांनी तीर्थयात्रे केल्यावर का पायी भारत यात्रा. आता त्या यात्रेचं वर्णन करायला वेळ नाही आपल्याला, कारण ऊन तापते, गाळून गाळून खाली येते. कशाला लांबीत बसू बरं. काही लोक विचार करतात कधी कीर्तन संपतं, कधी आपण घरी जातो. काही असे येऊन बसले जणू धरून आणून बसवले का काय. तुमच्या भावना समजतो मी लहान आता पाहुणे म्हणून यावं लागलं ते तर काय धार्मिकता असं. पाहुण्याला राग येऊ नये म्हणून आलाय. तिथं काही कीर्तन ऐकायला ऐकण्याची मानसिकता असेल बरं. मी सांगत असतो मुंबईला सर्व्हिसला होता, दीपोळीच्या सुट्यांमध्ये गावी निघला, गर्दी फार, मुलं बरोबर, पत्नी बरोबर, सामान बरोबर, एवढं सगळं बसमध्ये बसून रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं. गर्दी असल्यामुळे जाता येईना, डोक्याला हात लावून बसला. स्टेशनवर वेळेवर पोहोचतो नाही तर गाडी निघून जाईल आणि गाडी गेल्यानंतर रिझर्वेशन फेल होईल. टेन्शन मध्ये बसला. तेवढ्यात एक माणसाला, अहो तुम्हाला सांगू का मी काय, भगवान कृष्ण परमात्मा गीतेत काय सांगतो. म्हणजे भगवान गीतेत काय सांगतात ते नको सांगू, मला दीपोळीला घरी जायचंय, गाडी केव्हा मिळेल सांग. कुठं भगवान गीतेत काय सांगतात काय पोते एका बसतो. महाराज या ठिकाणी सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामात चित्त नसेल तर तीर्थयात्रा भ्रमण व्यर्थ. इथं नामाचा महिमा सांगितला. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तो जन करे मेघ जामा, तो जन करे मेघ जामा. आज गावाडे आवा, आज गावाडे आवा, जन्म रे यादसाठी भगवंताचं नाव केव्हाही घेतलं कसंही घेतलं तर ते पुण्याला करा. शेतकरी पेरणी करतो, पेरणी करताना बी उलट पडलं का सोयीचं पडलं पाहतो का नाही. एकदा ते जमिनीत गेलं आणि झाकलं की त्याला अंकुर निर्माण होणार आणि एका दाण्याचे 100 दाणे होणार हे शेतकऱ्याला खात्री आहे. ते उलट पडो का सोयीचं पडो. तसं भगवंताचं नाम आहे. नाम घेता तरी जाणता नेणता. जाणून घ्या किंवा नकळत करा. हो काय अति भल त्या नारी नर, नारी असू द्या नर असू द्या कोणत्या जातीचे असू द्या, केव्हाही घ्या ते कल्याण करणार.
भाव कुभाव अनकाल सहो नाम जपत मंगल दिसत सहो. केव्हाही घ्या. नामस्मरण आंघोळ न करता केलं तरी पुण्यच. नामस्मरण करण्याकरता आंघोळ केलीच पाहिजे असं काही नाही. म्हणून नामस्मरण करणाऱ्याने आंघोळ करूच नाही असंही पण नाही. मला नामस्मरण करण्याकरता तोंड धुतलंच पाहिजे असंही काही नाही. पण नामस्मरण करणारे तोंड धुवूच नाही असं पण नाही. न लगे आंघोळी तोंड धुवाले काय गरज नाही त्याची. काळवेळ नामोच्चारिता नाही. साखर कशी खाली तरी गोडच आहे. दिवसा खाली तरी गोड, रात्री खाली तरी गोड, सकाळी खाली तरी गोड, दुपारी खाली तरी गोड, संध्याकाळी खाली तरी गोड, अंधारात खाली तरी गोड, उजेडात खाली तरी गोड, प्रेमाने खाली तरी गोड, रागाने खाली तरी गोड, बसल्या बसल्या खाली तरी गोड, पडल्या पडल्या खाली तरी गोड, चालता चालता खाली तरी गोड, स्वतःच्या हाताने तोंडात टाकली तरी गोड, दुसऱ्याने तोंडात घातली तरी गोड. साखर केव्हाही खाल्ल्याने कशी खाली तरी गोडच आहे. तसं भगवंताचं नाम केव्हाही घ्या आणि कसंही घ्या ते कल्याणालाच कारण असते. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात चित्त नाही नामे तरी ते अर्थ नामात चित्त असावे. आणि जो नामापासून विमुख आहे तो पापी आहे. कारण त्या परमात्म्याशिवाय कोणी धावून येऊ शकत नाही द्वितीय चरणावर. मुख होणार पापी नामात विमुख होणार पापी. तीर्थयात्रेला गेल्या अशा जोड्यांनी स्टेजकडे यावं आपला हात जोडून विनंती. बाकीच्यांचं सर्वांचं नंतर होणार आहे. फक्त त्यांची फॅमिली बाकीच्यांनी कोणी इथं उठायचं नाही. चला तिसरी जोडी चला.
अण्णासाहेब गोडसे गोडसे परिवार हरी धावया नपमे मौंद्याच्या निमित्ताने असणारा हा कार्यक्रम आहे. ज्यांचं मौंद्य त्यांचे नाव आपण वाचून दाखवलेले आहेत, त्यांचे सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपळगावकर ग्रामस्थही या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपळगाव तसं बेटाशी बर बघा तिकडं जुनी आपलं गाव बेटाशी खूप निष्ठावंत गाव आहे आणि योगदानही आपलं नेहमी असतं. आता बेटामध्ये जे अन्नक्षेत्र चालू असतं त्या अन्नक्षेत्रामध्ये आणि आपल्या गावातून
धान्य आपण घेऊन आले होते, जवळजवळ 3 गाड्या होत्या. किती होत्या? जवळजवळ 65 क्विंटल धान्य आपण अन्नक्षेत्रामध्ये ग्रामस्थांनी दिलं. आणि सेवेकरी महिला मंडळ किती तारखेला? 5. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला महिला सेवेला येतात, त्यांनाही धन्यवाद. आळंदीच्या कामाला पण चांगली मदत केली. आणि जेव्हापासून मंदिर बांधले तेव्हापासून दररोज एक जोडपं या ठिकाणी पूजा करीत असतात. 11 वर्ष, 11 वर्षापासून दररोज मंदिरात येऊन जे पूजन केलं जातं त्याबद्दलही आपल्याला धन्यवाद. आता सर्व पाहुणे मंडळींना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. 2-5 मिनिटात आवरून घेतो. नामासी विन्मुखतो नरपापिया हरिवे भावया नपरे कोण. या नामाचा महिमा विचारायचा ठरलं तर कोणाला विचारावं? महाराजांना वाल्मिकाचा उदाहरण आठवलं. कारण त्याला राम म्हणता येत नव्हतं, तो वाल्या राम नामाने वाल्मिक झाला. म्हणून पुराणामध्ये वाल्मिकाचं उदाहरण प्रसिद्ध आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ उदाहरण असू शकत नाही. पुढच्या चरणामध्ये पुराण प्रसिद्ध नामे तिन्ही लोक उद्धार. पुराणामध्ये प्रसिद्ध उदाहरण वाल्मिकाचं. ज्या राम नामाने वाल्याचा वाल्मिक झाला. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधे. वाल्या कोळी पाता की होणार Yeah.
महाराज सांगतात पुराण प्रसिद्ध बोले देवाल मित्र नामे तिने लोक उद्धरते आणि म्हणून ज्ञानोबा सांगतायत त्या भगवंताच्या नामाचा जप आपण करावा तुमच्या सर्व कुळ आणि पवित्र शुद्ध होईल शेवटच्या चरणात. ज्ञानदेव माने नाम जपाने ज्ञानदेव माने सामुदायिक गंगाजल पूजन श्री गंगा भागीरथी सिंधुबाई रामनाथ गोरसे सौ सुशीलाबाई भाऊसाहेब गोरसे सौ सुशीलाबाई व भाऊसाहेब कारभारी गोरसे सौ पुष्पाबाई श्री नवनाथ आनंदा साळुंके सौ कृष्णाबाई श्री ज्ञानेश्वर आश्रम गावडे सौ सुमनबाई श्री सोपानाश्रम कांबळे सौ छायाबाई श्री रावसाहेब सुखदेव दिवटे सौ मुत्राबाई व श्री लक्ष्मण संताराम राहिंज सौ ज्योतिताई व श्री सुनील पर्वत देवरे सौ अनिताबाई व श्री लहानुभाऊ दिगंबर गुंजाळ अशा प्रकारे या सर्वांचं असणारे माउंद आहेत त्याकरता उपस्थित सर्वांना पाहुणे मंडळीला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता ताबडतोब आपण महाप्रसादाकरता बसून घ्यायचं आहे आणि आम्हाला पुढं अजून कीर्तनाला जायचे म्हणून या ठिकाणी दर्शनात कोणी वेळ घेऊ नये. ज्ञानेश्वर झालेली सेवा प्रभू चरणी समर्पण. विठ्ठल जय जय जागेवरून दर्शन घ्या. महाराजांना शिंगी आश्रम या ठिकाणी काल्याच्या कीर्तन पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी. हर हर महादेव बसा